नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामीवाणी परिवारात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वामीच्या असीम कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. भक्तांनो, उद्या श्रावण महिन्यातील पहिला शनिवार आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र, पावन आणि मंगलमय मानला जातो. या संपूर्ण महिन्यात शिवशंकराची उपासना केली जाते. पण श्रावण शनिवार शनिदेवाची, हनुमंताची आणि महादेवाची केलेली सेवा विशेष फलदायी ठरते. बऱ्याचदा आपण खूप कष्ट करतो, दिवसरात्र मेहनत करतो, परंतु हातात पैसा टिकत नाही. घरात नाहक भांडणे होतात, कर्जाचा डोंगर वाढतो किंवा कुटुंबातील सदस्यांना सातत्याने आजारपणाला सामोरे जावे लागते. या सर्व समस्यामागे आपल्या कुंडलीतील शनीचे साडेसाती, राहू-केतू दोष, वास्तुदोष किंवा एखादी वाईट नजरबाधा असू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा अत्यंत सोपा आणि चमत्कारी उपाय सांगणार आहे, जो केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य आणि इडापिडा नष्ट होईल. तुम्ही उद्या उपवास नाही केला तरी चालेल, पण आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू नक्की टाका. चला तर मग हा उपाय काय आहे, तो आपण कसा करायचा ते सविस्तर समजून घेऊया. शास्त्रात असे सांगितले आहे की श्रावण महिन्यात सर्व देवी देवता पृथ्वीवर वास करतात. शनिवारी शनिदेवाचा प्रभाव अधिक असतो. शनिदेव हे ज्ञानाचे देवता आहेत. ते माणसाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. पण जर आपल्या हातातून नकळत काही चुक्या झाल्या असतील तर शनीची साडेसाती किंवा दया आपल्याला खूप त्रास देते. शनीचा कोप झाला की बनते काम बिघडत असतात. घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि माणसाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. अशा वेळी श्रावण शनिवारी केलेले स्नान आणि काही छोटी धार्मिक उपाय शनिदेवाचा कोप शांत करतात. आंघोळ हा केवळ शरीर स्वच्छ करण्याचा विधी नाही, तर ते एक आत्मशुद्धी साधन आहे. जर आपण आंघोळीच्या पाण्यात काही विशेष पवित्र वस्तू टाकून स्नान केले तर आपल्या शरीराभोवती असलेले नकारात्मक आभामंडळ स्वच्छ होते आणि आपल्या मागे असलेले सर्व इडापिडा निघून जाते. आता नीट लक्ष देऊन ऐका. उद्या श्रावण शनिवार सकाळी तुम्हाला काय करायचे आहे? आंघोळीच्या वेळीची तयारी. उद्या शनिवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी लवकर उठून आंघोळीची तयारी करा. आंघोळीसाठी गरम पाणी किंवा साधे पाणी घेतले तरी चालेल. आंघोळीच्या बादलीत सर्वात आधी 4 ते 5 थेंब गंगाजल टाका. गंगाजल हे अत्यंत पवित्र, शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जाते. श्रावण महिन्यात गंगेचे स्नान केल्याने पुण्य गंगाजलमुळे घरातच मिळते. पुण्य यासोबत टाका 1 चिमूट काळे तीळ किंवा कच्चे दूध. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर काळजी करू नका. तुम्ही आंघोळीच्या पाण्यात काही काळे तीळ किंवा 2 चमचे कच्चे दूध टाकू शकता. शनिदेवाला काळे तीळ अत्यंत प्रिय आहे. पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने साडेसातीचा प्रभाव कमी होतो आणि पूर्वजांचे पितृदोष शांत होतात. आंघोळ करताना मनातल्या मनात सलग मंत्राचा जाप करा. ओम नमः शिवाय किंवा ओम शनिराय नमः. तसेच स्वामी भक्तांनो, मनात श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा जाप केला तरी चालेल. भक्तांनो, हा अतिशय लहान दिसणारा उपाय 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची ताकद ठेवतो. नकारात्मकता दूर करतो. तुमच्या पाठीमागे असलेले नजरबाधा, करणे किंवा वाईट शक्तींचा प्रभाव तात्काळ नष्ट होतो. शनी दोषातून मुक्ती. शनीची साडेसाती, दया आणि राहू-केतू दोषांची तीव्रता खूप कमी होते. धन समृद्धीच्या मार्ग उघडतात. घरामध्ये लक्ष्मीची स्थायी वास राहते. अडकलेले पैसे परत मिळतात
आणि नवीन उत्पादनाचे मार्ग सुरू होतात. घरात सुख, शांती, घरातील चिडचिड, भांडणे बंद होऊन कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते. हा उपाय घरातील केवळ एकाच व्यक्तीने नाही तर शक्य असल्यास घरातील सर्व सदस्यांनी लहानापासून मोठ्यापर्यंत केला तरी चालेल. या उपायासोबत जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या श्रावण शनिवारी खालीलपैकी एखादी गोष्ट मी सांगत आहे ती नक्की करा. मारुतीचे किंवा शनीचे दर्शन. संध्याकाळी शनी मंदिरात किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाने दिवा लावा. एखाद्या गरजवंताला किंवा काळ्या कुत्र्याला शिळी भाकरी किंवा पोळी खायला द्या. शनिदेवाला दानधर्म खूप प्रिय आहे. पिंपळाच्या झाडाखाली एक तांब्या पाणी अर्पण करून प्रदक्षिणा घाला. भक्तांनो, श्रद्धेने आणि विश्वासाने केलेला कोणताही उपाय कधीही वाया जात नाही. स्वामीवर आणि शिवशंकरावर पूर्ण विश्वास ठेवून उद्या हा उपाय नक्की करा. जर तुम्हाला स्वामीवर आणि महादेवावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना नक्की शेअर करा आणि भक्तांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या उपायाचा लाभ होईल. चॅनलवर नवीन असाल तर स्वामी वाणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव. हर हर महादेव.